हे पुस्तक मी का लिहिलं? कारण माझ्या ह्या जीवनामध्ये मला असं वाटलं एक दिवशी की आपण कसलं आयुष्य आज जगतोय, तर अतिशय समाधानी, आनंदी आयुष्य जगतोय. या पॉइंटला लाईफमध्ये आणखीन कोणतीही इच्छा राहिलेली नाही. तृप्त आयुष्य. म्हणजे आज हा देह मेला समजा, तर त्या मनाला, त्या देहामध्ये असणाऱ्या मनाला काहीही जरा देखील खंत कसलीही वाटणार नाही. कारण आय हॅव लिव्ड अ फुल अँड कम्प्लीट लाईफ. नुसतं लाईफच नाही, जागा झालो. त्यामुळे मी सर्वार्थाने अतिशय आनंदी आयुष्य जगू शकलो. मग असा विचार केला की ह्या आनंदी कोणत्या कोणत्या गोष्टींनी मला आनंदी बनवलं. अशी एक 25 गोष्टींची लिस्ट काढली आणि त्यातल्या एडिट करत 18 गोष्टी ठेवल्या की ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी मला, छोट्या छोट्या, यात काहीही अध्यात्म नाही आहे. देर इज नो अध्यात्म इन दिस. छोट्या छोट्या गोष्टींनी मला आनंदी बनवलं, ते ह्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे. यातला एक चॅप्टर मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला साधारण लक्षात येईल या पुस्तकाचा स्कोप. चॅप्टर 11. चॅप्टरचं नाव आहे योगी तो जो इतरांनाही उपयोगी. आधी लिहिल्याप्रमाणे मला तरुणपणापासूनच अध्यात्माची गोडी लागली आणि मी त्याकडे ओढला गेलो. अर्थात अध्यात्म म्हणजे नेमकं काय हे जरी मला स्पष्टपणे कळत नसलं तरी अध्यात्म म्हणून मी जे काही वाचत होतो ते सर्व मला आकर्षित करत होतं. अध्यात्म म्हणजे काय हे कळायला मला 21 वर्ष लागली, ज्याचं वर्णन मी कोहम ते सोहम ह्या माझ्या पुस्तकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. अध्यात्माचे सार एकच आहे आणि ते म्हणजे अद्वैत. इथं मूलतः सर्व एकच आहे याची जाणीव. पण हा झाला त्याचा गर्भित अर्थ. याशिवायही या शब्दाला बरेच परिमाणही आहेत. कर्मयोगातील सिद्धांतानुसार इतरांच्या कामी येणं हा देखील अध्यात्माचा एक आयाम आहे. कर्म योगातील सिद्धांतानुसार इतरांच्या कामी येणं हा देखील अध्यात्माचा एक आयाम आहे. वैयक्तिक स्वार्थातून बाहेर पडून गरज पडली तर इतरांनाही आपल्या मदतीचा हात पुढे करणं हा देखील प्रॅक्टिकल अध्यात्म आहे असं मी मानतो. पण कधी कधी जीवनाचे फासे असे पडतात की त्या वेळेला आपलीही आध्यात्मिक बैठक विस्कटते आणि आपला अध्यात्म केवळ बोलण्यापुरता राहतो. डिड यू अंडरस्टँड? कधी कधी जीवनाचे फासे असे उलटे पडतात की त्यावेळेला आपली ही जी सगळी आध्यात्मिक आयडिया आहे ही विस्कटते आणि मग आपला अध्यात्म नुसता बोलबच्चनगिरी पुरता राहतो. माझ्या जीवनामध्ये अध्यात्मावर प्रवचन देणारे मी बरेच लोक बघितले आहेत, पण अध्यात्म जगणारे फार थोडे लोक मला आढळले. हे माझं दुर्भाग्य. माझ्या जीवनामध्ये मात्र मी जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं मला अध्यात्म जगता येऊ शकतो का याचा पहिला विचार केला आणि जिथं जमलं तिथं तो जगत आलो. माझ्या जीवनामध्ये काही वेळा असे प्रसंग उभे ठाकले की त्यांनी माझी परीक्षा घेतली. मी फक्त अध्यात्म बोलू शकतो की वेळ आली तर जगूही शकतो याची माझी चाचणी घेतली. आता मी तुम्हाला माझ्या जीवनातल्या अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहे. गोष्ट तशी वैयक्तिक आहे, पण पारदर्शी जीवन जगायचं ठरवल्यावर वैयक्तिक असं काही उरत नाही असं मला वाटतंय. त्याचं झालं असं की अध्यात्माचा प्रभाव माझ्यावर इतका पडला
की मी वयाच्या 35व्या वर्षी संन्यास घ्यायचा ठरवला. असं मी का ठरवलं असं जर तुम्ही मला विचारलं तर त्याचं माझ्याजवळ काहीही उत्तर नाही. आध्यात्मिक व्यक्ती संन्यास घेतात म्हणून आपणही घ्यायचा, एवढंच काय ते लॉजिक. ही गोष्ट मी माझ्या घरामध्ये जाहीर केली, पण गंमत म्हणजे त्याची कोणी दखलही घेतली नाही. मी म्हटलं घरात सांगितल्यानंतर कुछ तो हलचल होगा ना, तो कोई किसने देखा भी नहीं. हो ठीक. पण मी या गोष्टीबद्दल गंभीर आहे हे नातेवाईकांना कळल्यावर त्यांच्या मनामध्ये जरा चिंतेचा सूर उमटला. आता एखादी गोष्ट नाही म्हटलं की त्याची जशी किंमत वाढते, तशी मी लग्न न करता संन्यास घेणार म्हटल्यावर माझ्यासाठी नातेवाईक मुलींची स्थळं घेऊन येऊ लागली. मी त्यावेळी एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीला होतो, त्यामुळे माझी मिळकत इतरांच्या तुलनेनं बरी होती. आपल्या घरात काही काकी, मामी, आत्या असतात, तशा माझ्याही होत्या, आणि त्या रोज एका मुलीचं स्थळ घेऊन माझ्या आईकडे यायच्या. आई मला सांगायची आणि माझं उत्तर एकच की मी लग्न करणार नाही, संन्यास घेणार. एके दिवशी असं झालं की मी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो आणि हॉलमधील दिवाणावर पहुडलो होतो. साधारण काळोख होण्याच्या वेळेस माझी आई हातात भाजीच्या पिशव्या घेऊन घरी आली. पिशव्या खाली ठेवल्या आणि एकदम दुसऱ्या दिवाणावर पडली. मी लगेचच उठून तिला पाणी दिलं, काय होतंय विचारलं, पण ती काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. मी देखील तिला अधिक त्रास न देता झोपू दिलं. साधारण 1 तासाची झोप झाल्यावर ती कशीबशी उठून बसली आणि काही वेळात स्वयंपाकघराकडे जाऊ लागली. कुठं चालली आहेस असं विचारल्यावर अतिशय क्षीण आवाजात म्हणाली, स्वयंपाक करायला नको, तो कोण करणार. हे वाक्य ऐकून मी फार अस्वस्थ झालो. या म्हाताऱ्या बाईची अवस्था नसताना तिनं उसनं बळ एकवटून स्वयंपाक करण्याची तयारी दाखवली आणि आपण फक्त बसलोय. हे मला अपराधी असल्यासारखं वाटलं. एका महान योग्यानं त्याच्या लहानपणी त्याचे वडील निवर्तल्यावर 8 भावंडांची जबाबदारी आपल्या एकट्या आईवर टाकून संन्यास घेतल्याची गोष्ट मला लहानपणापासून अस्वस्थ करायची. आपला धर्म निभावणं हे खरं अध्यात्म असं मला वाटायचं. त्यामुळं माझ्या आईची ही अवस्था बघून मी अतिशय अस्वस्थ झालो. मुलगा म्हणून माझा काही धर्म आहे काय? मुलगा म्हणून माझा काही धर्म आहे, एक जबाबदारी आहे, ती निभावण्याचा विचार न करता नुसतं एक काल्पनिक खूळ म्हणून संन्यास घेण्याचा विचार करणं हे स्वार्थीपणाचं लक्षण आहे असं मला वाटू लागलं. मी अंतर्मुख झालो आणि ठरवलं की एक जबाबदार मुलगा म्हणून मी आधी आपला धर्म निभावायचा, नंतर काय करायचं ते करायचं. आणि अध्यात्माची इतकी ओढ असेल तर अनेक लोक संन्यास न घेता देखील अध्यात्म जगतात, तसं जगण्याचा प्रयत्न करायचा. कारण कर्तव्य हे मला माझ्या स्वार्थी अध्यात्मापेक्षा जास्त महत्वाचं होतं. झालं, रात्रीत माझा निर्णय झाला आणि दुसऱ्या दिवशी मी लग्नाला तयार असल्याची घोषणा केली. पहिली माझी आई सुखावली. त्यानंतर ही बातमी काही दिवसात इतरांपर्यंत झिरपली. आता आपल्यावर स्थळांचा पाऊस पडणार आणि त्यातलं कोणतं निवडायचं हे आपल्या समोर एक आव्हानच असणार असं वाटून मी त्या तयारीला लागलो. मी वस्तुस्थिती स्वीकारली याचं मला अतिशय समाधान वाटत होतं. त्याच दरम्यान मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो तिथल्या माझ्या बॉसला त्याच्या एका मित्राचा पुण्याहून फोन आला आणि तो त्याच्या कोल्हापुरातल्या शाखेसाठी एक ट्रेनी पाठवत आहे असं त्यानं सांगितलं. आणि त्या ट्रेनीला कसलाच अनुभव नसल्यानं तू तिला मार्गदर्शन कर असं सांगितलं. पण माझा बॉस एका महिन्याच्या ट्रेनिंगसाठी परगावी जाणार असल्यानं त्यानं ती जबाबदारी माझ्यावर टाकली. दुसऱ्या दिवशी सोनिया नावाची एक 22-23 वर्षाची मॉडेलसारखी दिसणारी युवती माझ्या ऑफिसमध्ये दाखल झाली. प्राथमिक गप्पा झाल्यावर माझ्या बॉसनं मला बोलवलं आणि म्हणाला, प्रदीप, मीट सोनिया. उद्यापासून कॉल्सवरती ती तुझ्याबरोबर असेल, तिला गाईड कर.
दुसऱ्या दिवसापासून मोटरसायकलवरून मी आणि सोनिया कॉल्स करत फिरू लागलो. सोनिया पुण्यात वाढलेली एक मॉडर्न मुलगी होती. तिला MBA करायला अमेरिकेला जायचं होतं, म्हणून ती प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी इथं आली होती. योगायोगानं तिचं आजोळही कोल्हापूरचं होतं आणि तिच्या घरातल्या सर्वांचा माझ्या घरातल्यांशी चांगला परिचयही होता. आम्ही जसजसे एकत्र फिरू लागलो तशी आमची मैत्री घट्ट होऊ लागली आणि काही काळातच आम्ही चांगले मित्र बनलो. ऑफिस संपलं की तीही माझ्याबरोबर घरी येऊ लागली, कारण कोल्हापुरातच तिचं कोणी परिचित नव्हतं. बोलण्याच्या ओघात एक दिवस माझी आई तिला म्हणाली, तुझ्या नजरेत जर प्रदीपसाठी कोणी मुलगी असेल तर सुचव. ती हो म्हणाली आणि विषय तिथंच संपला. काही दिवसांनी सोनिया मला म्हणाली की तिची एक मावस बहीण आहे जी बेंगलोरला राहते, तुला तिला बघण्यात स्वारस्य आहे काय? मी म्हटलं, ती जर कोल्हापूरला येणार असेल तर मला काही हरकत नाही. एका आठवड्यानं ती मला म्हणाली की मी तिला बेंगलोरहून बोलवून घेतलंय. ती काल आली आहे. उद्या संध्याकाळी मी तिला तुला भेटायला घेऊन येईन. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोनिया तिला घेऊन घरी आली. मी बाहेर बागेतच झोपाळ्यावर बसलो होतो. त्या दोघींबरोबर गप्पा झाल्यावर सोनिया आम्हाला दोघांना बोलायला एकांत देऊन आत गेली. मी नीनाला काही जुजबी प्रश्न विचारले आणि आमची मीटिंग संपली. सोनिया तिला सोडून येते असं सांगून गेली. काही वेळानं ती परत आली आणि माझी काय प्रतिक्रिया आहे विचारू लागली. नीना व्यक्ती म्हणून मला ठीकठाक वाटली. तिच्यात नावं ठेवण्यासारखं काही नव्हतं, पण ती मला बायको म्हणून जी प्रत्येकाची एक फ्रेम असते त्या फ्रेममध्ये बसली नाही, म्हणून मी सोनियाला माझा नकार कळवला. सोनिया जरा नाराज झालेली दिसली, कारण नीनाला एक चांगला जोडीदार मिळावा असं तिला मनोमनी वाटत होतं. सोनिया जाण्यासाठी उठली आणि माझ्याकडे बघत म्हणाली, तू हो म्हटलं असतंस तर बरं झालं असतं. तुझ्यामुळं एका जीवाला आधार मिळाला असता. तिच्या या व्याख्याचा मला काही अर्थबोध झाला नाही, कारण मी आधार देण्याचा कुठं प्रश्न येत होता. मी तिला म्हणालो, अगं मी नाही तर मिळेल तिला कोणीतरी माझ्यापेक्षा चांगला. त्यावर ती उठलेली पुन्हा बसली आणि मला म्हणाली, तसं होत नाहीये म्हणूनच मला आशा होती. नेमकं काय प्रकरण आहे हे मी जरा खोदून विचारायचा प्रयत्न केला तर सोनियानं मला तिची व्यथा सांगितली. सोनिया म्हणाली की या 4 बहिणी आणि ही सर्वात मोठी, हिचं लवकर लग्न झालं तर हिचं लवकर लग्न झालं तर बाकीच्यांची होतील म्हणून हिच्यासाठी मुलगा बघायला लागले, पण काही केल्या तिचं लग्न काही जुळत नव्हतं. घरातले सर्वजण त्रस्त होते. इतक्यात तिच्यासाठी एक स्थळ आलं. मुलाने पसंत केलं, पण नीनाला त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती. पण घरच्यांनी तिच्यावर दबाव टाकून लग्नाला उभं केलं. लग्न झालं, पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच काय झालं ठाऊक नाही, पण ती तिथून निघून आली आणि परत गेली नाही. काहीतरी बोलाचाली करून अभयंतांचा विषय मिटवावा आणि नीनावर काहीतरी बोलाचाली करून उभयतांनी विषय मिटवला आणि नीनावर घटस्फोटित असा शिक्का बसला. या गोष्टीला 10 वर्ष झाली आणि नीना आज लंकेच्या पार्वतीसारखं जीवन जगत आहे. तुला भेटल्यावर वाटलं की तुझ्यासारखी व्यक्ती नीनाला या दुष्ट चक्रातून काढू शकेल, म्हणून मी तिला बेंगलोरवरून बोलवून घेतलं. हे सगळं ऐकून माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. मी काही न बोलताच तिला निरोप दिला. ती निघून गेल्यावर माझ्या डोक्यात वेगवेगळी विचारचक्र घुमू लागली. माझ्यासमोर एकीकडं अनेक मुलींची स्थळं होती आणि दुसरीकडं जीवनाच्या चक्रव्यूहात अडकलेली एक असहाय्य जीव होता. मी काय करणं योग्य होतं? माझ्यासाठी हे एक धर्मयुद्ध होतं. माझं मन मला संभाव्य स्थळं बघून त्यांच्याशी लग्नगाठ मारायची सांगत होतं. माझं मन मला संभाव्य स्थळं बघून त्यांच्याशी लग्नगाठ मारायला सांगत होतं, तर माझा विवेक मला माझा धर्म करायला सांगत होता.
माझ्यासमोर नियतीनं 2 पर्याय ठेवले होते. अंततः मी कोणता निवडतोय यावर माझ्या अस्तित्वाचा कस लागणार होता. हे विचार करता करता माझा डोळा कधी लागला मला कळलं देखील नाही. सकाळी उठल्यावर मी ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो आणि ऑफिसला जाण्याआधी थेट सोनियाकडे गेलो. तिला बाहेर बोलवलं आणि मोटरसायकलवर बसूनच तिला सांगितलं की मी नीनाशी लग्न करायला तयार आहे म्हणून. पुढच्या एका आठवड्यात अतिशय साध्या पद्धतीत केवळ 25-30 लोकांच्या साक्षीनं आमचं लग्न झालं. मी मनोमनी अतिशय सुखावलो आणि फक्त आपल्याच इच्छा आकांक्षांचा विचार न करता आपल्या आईप्रती आपला धर्म बजावला आणि पुढं नीनाप्रती देखील माझा धर्म बजावला. ही घटना इतकी वैयक्तिक असून देखील मी का लिहिली? मी काही फार भव्य दिव्य काम केलं हे सांगायला नाही, तर जीवनामध्ये कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये असे निर्णय घेण्याचे प्रसंग येतील तेव्हा त्यांनी समाज काय म्हणतोय याला महत्त्व न देता आपल्या अस्तित्वामुळं कोणाला तरी आधार मिळू शकेल या पर्यायाचा देखील विचार करण्याचा दृष्टिकोन मिळावा एवढ्यासाठीच लिहिला. हे वाचून एखादी व्यक्ती जर आपला धर्म बजावायला प्रेरित झाली तर मी धन्य होईन. म्हणून मला असं वाटते की केवळ आत्मउन्नतीसाठी अध्यात्म नसून तो समाज उन्नतीसाठी असला पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे. म्हणूनच योगी तो जो इतरांना उपयोगी.